Now we take the next application, that is approximation. Means actual terms are there. Let us see. Suppose f of x, that is the differentiable function at x equal to a, then what we write? We write like this: f dash of a equal to, we may write like this, that is limit h tends to 0, f of a plus h minus f of a divided by h. When it is possible? When the function is differentiable at x equal to a. Now next condition is there, as h is very small. H is very small means value of h is small, then we may write like this, that is f dash of a approximately equal to. Why this is? Because we are considering h is very small. At that time we are writing approximately equal to sign. Limit is omitted here and we are writing f of a plus h minus f of a divided by h. Nextly what will happen? H is transferred here. We get here h into f dash of a approximately equal to f of a plus h minus f of a. From this equation we have to calculate the value of f of a plus h, so that f of a plus h equal to, we get here approximately equal to, that term transfer to the other side, means we get f of a plus h into f dash of e, and that is the rule or formula to calculate the approximate value of given functions, in which f of a plus h approximately equal to f of a plus h into f dash of a, that is the formula to calculate the approximate value of the given function. For that case I am taking example here. The first example I have to write here. First example is like this: find the approximate value. First example is find the approximate value of 3.98 to the power 3. Now in that case we can easily look to the example. 3.98 हे जवळजवळ 4 होल नंबरच्या जवळ येते. त्याच्यामुळं त्याचं रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन पहा. रिक्वायर्ड कॅल्क्युलेशन किंवा सोल्युशन तुम्हाला या पद्धतीने देता येईल: 3.98 ब्रॅकेट टू द पॉवर 3. त्याच्यासाठी हे दिलेलं एक्झाम्पल पॉवर फंक्शन सारखं आहे, त्याच्यामुळे इथं कन्सिडर करतोय मी. वी हॅव टू राईट लाईक दिस: कन्सिडर f of x equal to x to the power 3. कारण या
नंबरला पॉवर 3 आहे, त्याच्यामुळे x टू दी पॉवर 3 असं फंक्शन कन्सिडर केलं. ह्याच्यावरून याचा डेरिव्हेटिव्ह काढतोय. f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह f डॅश ऑफ x, x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x² असं मिळतं. आता याच्यामध्ये a प्लस h याच्या किमती तुम्हाला काढता आल्या पाहिजेत. त्याच्यासाठी मी कन्सिडर करतोय, इथं लेट असं लिहितोय a इक्वल टू 4. तो होल नंबर आहे. तिथं होल नंबर होण्यासाठी काय वजा किंवा काय अधिक करावं लागतं कळायला पाहिजे. तर तिथं ऍड करावं लागतं 0.02. त्याच्यामुळं h बरोबर कन्सिडर करायचंय मायनस 0.02 असं कन्सिडर करावं लागतं. कारण ह्या 4 मधून तेवढं जर वजा केलं तर तुम्हाला 3.98 असं मिळतं. म्हणजे a प्लस h ची किंमत 3.98 अशी मिळते. आता या व्हॅल्यूला तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागतं. इथं x बरोबर a इक्वल टू 4 असं आहे. असं जर असलं तर f ऑफ x काढा किंवा f ऑफ a काढा, म्हणजेच f ऑफ 4 काढा. या इक्वेशन मध्ये x बरोबर a ठेवलं, a बरोबर 4 ठेवा, म्हणजे तुम्हाला मिळतं 4 टू दी पॉवर 3. आणि तुम्हाला त्याचं कॅल्क्युलेशन मिळतं 4 चा 3रा पॉवर, तर ते 64 असं त्याचं क्यूब असं मिळतं. 4 टू दी पॉवर 3 64 असं मिळतं. वी हॅव टू कॅल्क्युलेट f डॅश ऑफ a. म्हणजे या डेरिव्हेटिव्ह मध्ये सुद्धा x इक्वल टू वी हॅव टू पुट 4, मीन्स वी आर कॅल्क्युलेटिंग f डॅश ऑफ 4, that is equal to 3 into 4 to the power 2. आता 4 to the power 2 16 आहे. 16 into 3 16 गुणिले 3 16 त्रिक 48 असं मिळतं. आता इथं f ऑफ a आणि f डॅश ऑफ a काढलं. h ची किंमत मायनस 0.02 आहे. या जर व्हॅल्यू माहित झाल्या तर तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला ठेवून त्याची किंमत काढता येते. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला असा आहे, f ऑफ a प्लस h is approximately equal to f of a plus h into f dash of a. फक्त किमती ठेवा. a प्लस h म्हणजे a ची किंमत पहा, a ची किंमत 4 प्लस h ची किंमत ठेवा मायनस 0.02. that is the value of h, that is approximately equal to f of a काढले आपण. f of a आहे 64 आणि त्याच्यानंतर h ची किंमत ठेवा. व्हॅल्यू ऑफ h is 0.02. f dash of a, that is 48. its value is 48 is there. फक्त सिंप्लिफिकेशन देऊन तुम्हाला पाहिजे तो रिझल्ट मिळतोय. म्हणजे इथं f ऑफ 4 मायनस 0.02 ची वजाबाकी मिळते आणि वजाबाकी आहे 3.98 अप्रॉक्सिमेटली इक्वल टू. इथं 64 ॲज इट इज राहतं. हे मायनस आणि हे प्लस प्रॉडक्ट आहे ह्याचा तुम्हाला मायनस असं मिळतं आणि त्याचा प्रॉडक्ट मिळतोय 0.96 असं मिळतं. वजाबाकी होते आणि रिक्वायर्ड व्हॅल्यू उपलब्ध होते 63.04 असं रिक्वायर्ड व्हॅल्यू उपलब्ध होते. मीन्स दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 3.98 टू दी पॉवर 3. म्हणजे तुम्हाला अप्रॉक्सिमेशन चा रूल वापरून 3.98
टू द पॉवर 3 याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू मिळाली 63.04 असं त्याचं रिक्वायर्ड व्हॅल्यू मिळतं. या पद्धतीनं दिलेल्या एक्झाम्पलचे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू डिफरन्शिएशन वापरून किंवा डेरिव्हेटिव्हचा उपयोग करून तुम्हाला काढता येतं. डेरिव्हेटिव्ह इथं अप्लाय करता येतोय आणि त्या डेरिव्हेटिव्हचा उपयोग करून अशा एक्झाम्पलची तुम्हाला व्हॅल्यू काढता येते. त्याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल आय एम टेकिंग हियर. सेकंड एक्झाम्पल इज लाईक दिस. फाइंड द approximate value of, that is sin 29 degree 30 minutes. Sin 29 degree 30 minutes. And what is given? Given terms are 1 degree equal to 0.0175 radian and value of under root 3 that is also given, that is 1.732, that is the value of under root 3. Same example is there in which that is the trigonometric function. So that we have to consider given function is a sine trigonometric function. For that purpose, required solution is like this. Required solution is we have to consider f of x equal to sine x. Differentiate this function so that we get here f dash of x equal to, we have cos x, that is the function, and its derivative is cos x is there. Now we have to consider or let a equal to, sine of angle is given 29 degree 30 minutes, but we have to know the required angle whose value is known. So that we have to consider angle must be 30 degree. So that a equal to 30 degree I am considering. For 30 degree we have to subtract, that is 30 minutes. So that h equal to, we are considering minus 30 minutes. Minus 30 minutes means that is 1 degree divided by 2. 1 degree is given in the radian. Value of 1 degree is here. That is 0.0175 divided by 2 is there. Take the division. We get the value of h. That is the minus sign is there. So that carefully we have to write minus sign. Take division 0.00 and we have 8 here. We have 5 radian. That is the value of h. A equal to, I am considering 30 degree. H equal to minus 0.00875 radian. Now add the considered value, means we have here x equal to a equal to 30 degree. At that angle we have to calculate f of a. F of a means x equal to, we are putting here, that is 30 degree. So that f of a equal to, we are writing sine 30, and sine 30 is nothing but its value is 1/2, which is nothing but 0.5. In the similar way, we have to calculate f dash of a. F dash of a means we have to put x equal to 30 in the derivative of f of x, means we are writing cos 30. Cos 30 means that is under root 3/2. Value of under root 3, that is also given in the problem,
and under root 3 equal to 1.732 to the denominator 2 is there. त्याचं डिव्हिजन घ्या. डिव्हिजन मिळतं 0. We have 8 here. 6 that is the value of f dash of e. Write the proper rule. What is the proper rule? Proper rule for the approximation is f of a plus h is approximately equal to, we have to write f of a plus h into f dash of e. या फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू ठेवा, सिम्प्लिफाय करा. तुम्हाला दिलेल्या क्वेश्चनचं रिक्वायर्ड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू उपलब्ध होते. सो दॅट अप्रॉक्सिमेटली इक्वल टू व्हॉट इज एफ ऑफ ए. एफ ऑफ ए इज 0.5 plus what is the value of h, that is negative. So that we have to write in bracket minus 0.00875. What is the value of f dash of a? That is 0.866. That is the value of f dash of a. That is approximately equal to 0.5 as it is. Now negative positive product must be negative. त्याचा डायरेक्ट प्रॉडक्ट देतो मी. रिक्वायर्ड प्रॉडक्ट असा आहे 0.009 सॉरी 0.0757750. We have to take the subtraction. Subtraction is like this: 0.4924 and we have 2250. Means we are calculating here f of a means 30 degree plus h means we are calculating here minus 30 minutes. Means totally we are calculating here f of 29 degree 30 minutes we are calculating. Means actually we are calculating here sine of, that is 29 degree 30 minutes approximately equal to, we have the calculation 0.4924. that is the approximate value of given function and we have the result. Okay.